ज्यांना ज्यांना वाळवणातली उपवासाची बटाटा साबुदाणा चकली अजिबात जमत नाही किंवा बनवली तरीही प्रमाण चुकतं किंवा ती कडक होते, तर त्यांनी ना चकली न बनवता अशी उपवासाचे बटाटा साबुदाणा रिंग्स नक्की बनवा. बनवायलाही सोपे आहे. अगदी 2 साहित्यामध्ये आपण हे बनवू शकता. पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट बनणारी आहे. मेजरमेंटसुद्धा जास्त नाही. अतिशय सोपी आहे. 5 मिनिटामध्ये बनवून तुम्ही ही रेडी करू शकता आणि तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलणारे आहे. चवीला म्हणाल ना तर अतिशय भन्नाट लागते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर सगळ्यात अगोदर ही बटाटा साबुदाणा रिंग्स बनवण्यासाठी घरातली कुठलीही वाटी मिक्स करा किंवा तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचं असेल तेवढ्या प्रमाणात बनवू शकता. तर त्यासाठी 1 वाटी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. आता हा स्वच्छ धुवून आपल्याला भिजत ठेवायचा आहे. भिजल्यानंतर आपण याची छान अशी पेस्ट तयार करणार आहोत. आता साबुदाणा भिजवण्यासाठी सुद्धा आपल्याला हा थोडासा मऊसूत भिजवायचा आहे. अगदी जास्त कडक नाही, तर अगदी व्यवस्थित साबुदाणा पुडेल ना इतपत पाणी घालायचं आहे आणि एक रात्रभरासाठी किंवा 3 ते 4 तासासाठी आपल्याला हा छान असा मऊसूत भिजवून घ्यायचा आहे. तर मी हा रात्रभर भिजवून ठेवलेला होता. रात्रभरामध्ये छान असा मऊसूत हा आपला साबुदाणा भिजला जातो. तर हे पहा, अगदी मोकळा सुटसुटीत हा साबुदाणा आहे. अगदी जास्त चिकटही नाही आणि अगदी जास्त मोकळाही नाही, असाच साबुदाणा आपल्याला हवा आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि अगदी पातळ स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकणार आहे. अगदी आवश्यकता लागेल ना तसंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि याची जितकी जमेल ना तितकी स्मूथ अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, साबुदाणा आपल्याला छान मिक्सरला वाटायचा आहे आणि यामध्येच आपल्याला बटाटासुद्धा घालायचा आहे. तर बटाटासुद्धा आपण उकडलेला बटाटा यामध्ये घालणार आहोत. कच्चा घालू नका, नाही तर आपले साबुदाणा रिंग्स जे आहे ना हे थोडेसे काळपट होतील रंगाने. तर संपूर्ण साबुदाणा माझा इथे छान वाटून झालेला आहे. त्यातच आता जे इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे, आता तुम्हाला वजनी प्रमाण सांगते. साधारणतः इथे मी 100 ग्रॅम एवढा साबुदाणा घेतलेला होता ना, तेवढेच आपल्याला इथे बटाटे सुद्धा घ्यायचं आहे. म्हणजे दोघांचं जे प्रमाण आहे ते आपल्याला सम ठेवायचं आहे. आणि इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे. आता हा सुद्धा मी मिक्सरला छान असा याची पेस्ट तयार करून घेणार आहे किंवा तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता. परंतु साबुदाणाची आपण छान अशी पेस्ट तयार करून घेतली ना, त्याचप्रमाणे बटाट्याची सुद्धा घेऊया. म्हणजे कुठेही गाठी गुठळ्या किंवा मोठे तुकडे कुठे राहणार नाही. यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याची सुद्धा छान अशी पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे. आता ही जी पेस्ट आहे ना, आता हे पातेलं माझं छोटं होत आहे, त्यामुळे मी आता दुसऱ्या कढाईमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. परंतु त्यापूर्वी ना हे छान असं मिसळून घेऊया. म्हणजे साबुदाणा आणि बटाटा छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. आता हे झालं आपलं बेसिक. फक्त याला थोडंसं शिजवायचं आहे. शिजवायलाही जास्त आपल्याला मेहनत लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये आपला हे जे मिश्रण आहे ना हे छान असं शिजलं जातं. तर हे पहा, असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता ह्या कढाईमध्ये मी ट्रान्सफर करून घेते. आता तुम्हाला अगदीच साधे सिंपल बनवायचे असेल तर यामध्ये फक्त मीठ घालायचं आहे. परंतु यामध्ये ना मी थोडीशी हिरवी मिरची टाकणार आहे किंवा सुक्या लाल मिरच्या घालू शकता किंवा लाल मिरची पावडर, चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता. तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर जिरंसुद्धा ह्यामध्ये वापरू शकता. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. अगदी बेसिक 2च साहित्य यामध्ये मी वापरलेले आहे. यापेक्षा जास्त काहीही घातलेले नाही. ह्या मिश्रणाची मी आता छान असे रिंग्स तयार करून घेणार आहे. परंतु त्यापूर्वीने हे मिश्रण अजून आपल्याला शिजवायचं आहे. शिजल्यानंतर हे बऱ्यापैकी घट्ट होणार आहे. तर त्यासाठी ना इथे मी 2 वाटी पाणी अगोदरच टाकून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला 1.5 वाटी घातलेलं आहे. आता हे किती घट्ट पातळ होतंय ते बघूया आणि त्यानंतर अर्धी वाटी राहिलेलं आहे ते सुद्धा मिसळून घेऊया. शिजल्यानंतर सुद्धा यामध्ये पाण्याची आवश्यकता लागली ना तर आपण ते सुद्धा वाढवणार आहे. परंतु 2 वाट्या पुरेशा होतात या मिश्रणासाठी. तर राहिलेलं मी अर्धी वाटी पाणी सुद्धा नंतर यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे शिजवून घेऊया. मध्यम गॅसवरती आपल्याला सतत मिक्स करत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कारण हे जे मिश्रण आहे ना, बटाटा लगेच तळायला लागेल आणि घेताना शक्यतो जाड तळाची कढाई घ्यायची आहे. म्हणजे मिश्रण आपलं अजिबात तळाला कुठेही चिकटणार नाही. आणि सतत ढवळत एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे जे मिश्रण आहे ना, जोपर्यंत अगदी काचेसारखं पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे मिसळत राहायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. आणि चमचा आपल्याला अजिबात काढायचा नाही. अजिबात आपल्याला गॅस कुठेही सोडायचं नाही. जरासुद्धा आपलं
ह्यातून चमचा काढला किंवा आपण मिसळणं सोडलं ना, तर हे बटाटा जो आहे ना हा तळाला लागतो, करपतो आणि काळपट होतं. हे मिश्रण पूर्णपणे खराब किंवा वाया जातं आपलं. त्यासाठी ना आपल्याला सतत मिक्स करायचं आहे. 7 ते 8 मिनटं, जास्तीत जास्त म्हणाल तर 10 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. शिजवत असताना जर तुम्हाला इथे पाण्याची आवश्यकता वाटत असेल ना, तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी वाढवू शकता. ते पण आपल्याला यामध्ये गरम करून घालायचं आहे, थंड पाणी वापरू नका. ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची आहे. सतत आपण ढवळत राहूया आणि हे मिश्रण शिजवून घेऊया. शिजत असताना आपल्याला अंदाज येतो की हे मिश्रण किती घट्ट होत चाललेलं आहे किंवा पातळ आहे. आता हे साधारणतः 4 ते 5 मिनटं इथे झालेले आहे, बऱ्यापैकी घट्ट झालेले आहे. मी इथे 2 वाटी पाणी वापरलेलं आहे, यामध्ये पाण्याची आवश्यकता लागत नाही. आता हे पहा बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे. मिश्रणही थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे. अजून याला थोडंसं ट्रान्सपरंट होऊ देऊया आणि त्यानंतर आपण गॅसवरून उतरवून घेऊया. अगदी मस्त असं स्मूथ हे मिश्रण तयार झालेले आहे. यामध्ये एकसुद्धा गाठी किंवा गुठळी तयारी झालेली नाही. तर पूर्णपणे 8 ते 9 मिनटं हे मिश्रण शिजण्यासाठी मला एवढा वेळ लागलेला आहे आणि मिश्रण तुम्हाला इथे दिसत असेल अगदी काचेसारखं पारदर्शक झालेलं आहे. आता हे पूर्णपणे शिजलं गेलेलं आहे. आता हे आपण थंड करून घेऊया आणि त्यानंतर याचे रिंग्स तयार करून घेऊया. तर हे पहा बऱ्यापैकी घट्टही झालेलं आहे आणि हे जसं जसं थंड होत जाणार ना, ते अजूनच घट्ट होत जाणार आहे. त्यामुळे हे मिश्रण गरम असताना आपल्याला याचे अजिबात जे रिंग्स आहे ना ते बनवायचे नाही, कारण आपल्याला रिंग्सही घालता येणार नाही, हाताला सुद्धा भाजण्याची शक्यता असतील. तर ह्या मिश्रणाची जर तुम्हाला पापड बनवायचे असेल ना, तर मस्त पळी पापडसुद्धा बनवू शकता. असं काही नाही की याचे रिंग्सच बनवले पाहिजे. तर बऱ्यापैकी इथे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. त्यानंतर इथे माझ्याकडे पायपिंग बॅग आहे. तुमच्याकडे कुठलीही दुधाची पिशवी किंवा मिठाईचं जे पॅकेट असताना ते घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे आणि मस्त व्यवस्थित रबराने बांधून घ्यायचं आहे. बसेल तितकं मिश्रण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर थंड झाल्याच्या नंतर याची कन्सिस्टन्सी तुम्हाला इथे दिसत असेल, बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता वरतून छान व्यवस्थित पॅक करायचं आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याचे रिंग्स बनवायचे असेल किंवा कुरकुरे बनवायचे असेल किंवा जे काही तुम्हाला बनवायचं असेल ना, तुम्ही ह्या मिश्रणापासून बनवू शकता. पुढचा जो भाग आहे ना, थोडासा मोठा कापायचा आहे. थोडंसं जाडसर आपल्याला हे जे रिंग्स आहे ना ते बनवायचे आहे, कारण वाळल्याच्या नंतर ना हे बरेचसे बारीक होतात. त्यामुळे सुरुवातीचा जो पुढचा भाग आहे ना तो थोडासा मोठा कापायचा आणि मोठे मोठे रिंग्स घालायचे आहे, कारण वाळल्यानंतर बरेचसे हे बारीक होतात. तर हे पहा मस्त असे इथे मी प्लास्टिकच्या पेपरवरती आपण हे जे रिंग्स आहे ना ते घालून घेऊया. लक्षात ठेवा इथे शक्यतो प्लास्टिकचाच पेपर वापरायचा आहे. कपडा वगैरे अजिबात वापरू नका, नाही तर कपड्यालाच हे मिश्रण चिकटेल आणि निघणार सुद्धा नाही. त्यासाठी शक्यतो प्लास्टिक पेपर किंवा अशी प्लास्टिकची शीट येते ना ती तुम्ही इथे वापरू शकता. तर हे पहा मस्त असे रिंग्स तयार होत आहे. तुम्हाला ज्या आकारामध्ये जे काही बनवायचं असेल ना ते तुम्ही इथे शेपसुद्धा देऊ शकता. मस्त हे रिंग्स आता बनवून घेणार आहे आणि हे वाळवण्यासाठी ना आपल्याला उन्हाची सुद्धा आवश्यकता लागत नाही. घरातच पंख्याखाली 2 दिवस तुम्ही याला छान असं वाळवू शकता किंवा उन्हाची सोय असेल ना तर उन्हामध्ये छान याला 2 दिवस वाळवू शकता आणि हे तुम्ही अगदी 1 ते 2 वर्ष स्टोअर करून ठेवू शकता. 2 दिवस पंख्याखाली वाळल्याच्या नंतर ना किमान 1 दिवस तरी तुम्हाला याला ऊन दाखवावं लागणार आहे, कारण आपण हा वर्षभरासाठी स्टोअर करत आहोत ना, त्यासाठी याला 1 दिवस तरी ऊन दाखवणं गरजेचं आहे. आता मी 2 दिवस पंख्याखाली सुकवून इथे 1 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहे. तर वाळल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल अगदी मस्त हे रिंग्स या ठिकाणी तयार झालेले आहे. अगदी परफेक्ट हे रिंग्स आहे. उपवासाला बटाटा साबुदाणा चकली ज्यांना अजिबातच जमत नाही ना, त्यांनी हे असे साधे सिंपल रिंग्स बनवा. अगदी चवीला सुद्धा बटाटा साबुदाणा चकलीप्रमाणेच लागतात, छान लागतात. बनवायला सोपे आहे, झंझट नाही, मेहनत नाही. हे मी थोड्याफार प्रमाणात बनवलेलं आहे. हेच प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊन जास्त प्रमाणात सुद्धा बनवू शकता आणि अगदी 1 ते 2 वर्ष आरामात स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही. आता यातलेच काही रिंग्स मी तुम्हाला तळून दाखवते. तळल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की आपले जे बटाटा साबुदाणा रिंग्स जे आहे ना किती मस्त असे फुलले आहे, अगदी दुप्पट तिप्पट झालेले आहे. मस्त हे रिंग्स लागतात. मुलांना बाहेरचे चिप्स कुरकुरे देण्यापेक्षा ना असे हे बटाटा साबुदाणा रिंग्स जर तुम्ही बनवून ठेवले ना, अगदी आयत्या वेळेला सुद्धा तुम्ही त्यांना तळून खायला देऊ शकता. मस्त हे लागतात, चवीला अप्रतिम लागतात. नक्की तुम्ही ट्राय करा आणि कसे झाले ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. हे पहा मस्त इथे मी काही बटाटा रिंग्स तळून घेतलेले आहे आणि बाकीचे स्टोअर करून ठेवणार आहे. मस्त हे कुरकुरीत होतात, चवीला अप्रतिम लागतात. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. रेसिपीला लाईकही तुम्ही करणार आहे, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच अशा नवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे.
आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.